विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। मी काजल माने। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव इंदिरानगरमधील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात सिमेंटच नाही म्हणून प्रहार संघटनेचे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष आरोग्य व रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी काम अडवले असता उळेगावचे उपसरपंच यांनी शिवीगाळी करून धमकी दिली। नमस्कार, मी मोहम्मद पठाण, प्रहार दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष। उळेगावमधील इंदिरानगरमध्ये रस्त्याचं काम, सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम चालू आहे। तर ह्यामध्ये मी पाहणी केली असता तर ज्यावेळेस त्यांनी 40 टोपली किंवा 20 टोपली हात टाकतात ना, त्यावेळेस त्यांनी एक टोपलं सुद्धा आणि सिमेंट टाकलेलं नाही आहे। तर याचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा माझ्याजवळ आहे। तर हे कॉन्ट्रॅक्ट कुणाच्या अंडर आहे? एक तर मुळात त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे आणि मुळात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आणि ह्याला पाठीशी घालणारे जे अधिकारी आहेत, आता मुळात हे जगताप साहेबांच्या अंडरमध्ये काम चालू आहे। तर मुळात त्यांनी सुद्धा इथं लक्ष घातलेलं नाही आहे, त्यांचं सुद्धा फोन बंद आहे। तर ह्या मुळात ह्या लोकांवर कारवाई का होत नाही? तर लवकरात लवकर ह्या लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे। सध्या आम्ही हे काम थांबवलेलं आहे। सदर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना इथं बोलवून घ्यावं, शहानिशा करावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी तहसीलदारांना सुद्धा विनंती करतो, व्हिडिओना सुद्धा विनंती करतो। अन्यथा ह्याचे परिणाम वाईट होतील आणि याला कारणीभूत कॉन्ट्रॅक्टदार आणि गावातले सरपंच, उपसरपंच हे सुद्धा असतील। हे तुम्ही लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष घालावं, अन्यथा प्रहार स्टाईलने तुम्हाला समजावण्यात येईल की प्रहार काय चीज आहे आणि अशी बोगस कामं रस्त्याची आतापर्यंत किती केलेत ह्या हरामखोरांनी। तर या हरामखोरांना शिक्षा झाली पाहिजे आणि या कॉन्ट्रॅक्टदाराचं मुळात लायसन कॅन्सल व्हायला पाहिजे आणि संबंधित जे सरपंच आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी गावाकडे आतापर्यंत लक्ष दिलं नाही। उळेगावमधील इंदिरानगरमधला हा प्रकार आहे। तर ह्या लोकांनी आतापर्यंत किती अशी कामं केलेली आहेत? तर काही लोकांनी ह्यात सिमेंट सुद्धा टाकलेलं नाही आहे। सिमेंट टाकणारा व्यक्ती त्यांना सुद्धा आम्ही चौकशी केली। त्यांनी सांगितले की त्यांनी सांगतात की आम्ही सिमेंट टाकलं। माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ आहे, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो। आणि ह्यांच्याकडे मुळात 18 वर्षाचे आतील कामगार आहेत। हे 2 कामगार आहेत, हे 2 हे वयस्कर आजोबा आहे। ह्यांचं 65-70च्या रेंजमध्ये वय आहे। ह्यांना काम होतंय का? तर ह्या कॉन्ट्रॅक्टदारांनी ह्यांना कामावर कसं घेतलं? कमी वयातली मुलं असताना सुद्धा यांना कामावर घेतलेलं आहे। तर मुळात 18 वर्षाच्या खालील मुलं असल्यामुळं हा एक वेगळा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा। हे कॉन्ट्रॅक्टदार, नाव काय आहे तुमचं? जाकीर इकबाल पटेल। कुठलं गाव तुमचं? निलेगाव। काम कोणी दिलंय तुम्हाला? हे काम कोण दिलंय? पाणी दिलंय। कोण आप्पा? आपलं काय सरपंच? आप्पा सरपंच, ठीक आहे। त्यांनी असंच काम करायला सांगितलं का तुम्हाला? मी नव्हतो इथं, मी साहेब तुम्ही कॉन्ट्रॅक्ट काय झक मारला घेतलं का? मी गेलो तो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही झक मारला घेतलं का? मी आल्यावर झालं। तुम्हाला कळत नाही का इथं लक्ष देऊन काम करून घ्यायचं? ते कायम काम करू हो बघा। नवीन आहे का? नवीन आहे का? मग एक टोपलं तरी सिमेंट आहे का त्यामध्ये? झालेलं आहे, मी नसताना झालेलं आहे। तुम्ही नसताना झालंय, मग तुम्ही डोळे दाखवूनच कामं करून घेताना असं गोरगरिबाला लुटता का तुम्ही? असं बघू दे, असं केलं नाही। आणि ते 18 वर्षातली कामगार कशी काय तुमच्यात? 18 वर्षातले हे 2 कामगार 18 कोच किती आहे त्यांना? किती वर्षाचे ते? 15वी 12वी 13वी ला 12वी 13वी ला कितवीला रे? 18 वर्षातले हे 2 कामगार 18 कोच किती आहे त्यांना? किती वर्षाचे ते? 15वी 12वी 13वी ला 12वी 13वी ला कितवीला रे? वय किती आहे तुझं? आधार कार्ड आहे का इथं? 17.5 आहे का? 18 पूर्ण आहे का? 18 पूर्ण? हा, इकडे या समोर या, इकडे या समोर या, इकडे येऊन बोला की। सेवा मारे का ते बंद होगा, फिर आप चालू करें, चलने नहीं सातवी चालू आहे। एवढ्या बेडला 7 एवढ्या ह्याला माहिती।
तिथंच मारा पाणी येतो की विचार म्हणते किती सिमेंट टाकाल विचारच नाही तर बघू की कितीला किती टाकायची कितीला किती नाही याची मला वाटते थांब जरा थांब हा टाक सापडली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.